माझं नाव राणी आहे. मी 24 वर्षांची आहे. मी उद्यानात बसलेली होते. मला माहीत होतं की मी जी गोष्ट करत आहे ती माझ्या कुटुंबासाठी पूर्णपणे चुकीची आहे. पण माझ्या प्रेमापुढे मी पूर्णपणे बेबंद झाले होते. थोड्याच वेळात समोरून माझं प्रेम अर्जुन येताना दिसला. मी लगेच उठून उभी राहिले. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मला कल्पनाही नव्हती की अर्जुनने आज मला कशासाठी बोलावलं आहे. सकाळी उठताच अचानक अर्जुनचा फोन आला. तो नेहमी रात्रीच फोन करायचा. यावेळी फोन करण्याचं कारण मला काहीच समजत नव्हतं. मी लगेच फोन उचलला आणि त्याने जे सांगितलं ते ऐकून मी भयंकर घाबरले. अर्जुन म्हणाला, "मला आताच तुला भेटायचं आहे. कसंही करून उद्यानात ये." मी लगेच म्हटलं, "मला हे शक्य नाही. घरी बाबा आणि भाऊ दोघेही आहेत. मी कशी बाहेर पडणार?" तो म्हणाला, "जर माझ्या भावना तुला महत्त्वाच्या असतील किंवा मी तुला गरजेचा असेल तर दुपारवेळी कोणीही नसेल. मला तुझ्याशी नीट बोलून घ्यायचं आहे." त्यामुळे मी आईला बहाणा सांगून घराबाहेर पडले की मी मैत्रिणीकडे जात आहे. आईने मला खूप थांबवायचा प्रयत्न केला, कारण बाबा घरी होते. मी गेले तर ते आईला नक्की विचारतील की राणी कुठे गेली. अर्जुन जवळ आला तशी मी त्याच्या गळ्यात पडायला निघाले, पण त्याने हाताने मला थांबवलं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. फोनवरूनच मला जाणवलं होतं की ही गोष्ट साधी नाही. नक्कीच काही मोठं कारण आहे म्हणून तो इतक्या घाईने मला बोलावत होता. तो मला बघत म्हणाला, बस. त्याच्या आवाजात गंभीरपणा होता. मी आणखी घाबरले. तो म्हणाला, "राणी, मला माहीत आहे की तू मला खूप प्रेम करतेस, पण मी आता बेबंद झालो आहे. मी खूप प्रयत्न केले, पण माझी आई राजी होत नाही." मी सरळ बोलतो, "काल रात्री मी माझ्या आईशी तुझ्याबद्दल बोललो आणि तिने माझ्यासमोर स्वतःला मारायचा प्रयत्न केला. मी सगळं सहन करू शकतो, पण माझ्या आईची वेगळीक सहन करू शकत नाही. तू माझ्या आयुष्यात फक्त 2 वर्षांपूर्वी आलीस, पण मी माझ्या आईसोबत 26 वर्ष राहतोय. तिने मला लहानपणापासून वाढवलं, बोट धरून चालायला शिकवलं. तिचे माझ्यावर फार उपकार आहेत. मी कधीही ते फेडू शकत नाही. म्हणून मी तुझ्यापुढे हात जोडतो. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही." त्याने ज्या पद्धतीने ही गोष्ट सांगितली, तिच्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी थक्क होऊन अर्जुनला बघत होते की तो काय बोलतोय. मी लगेच म्हटलं, "तू माझ्यासोबत असं करू शकत नाहीस. तू मला वचन दिलं होतं की तू तुझ्या आईला राजी करशील. मी तुझ्यावर माझं सगळं अर्पण केलं. शरीर, मन, सगळं. पण तू मला ते दिलं नाहीस जे मी हवं होतं." माझा आवाज कापत होता. असं वाटत होतं की पायाखालची जमीन सरकली आहे आणि आकाश डोक्यावर कोसळलं आहे. ज्या माणसावर मी मनाने आणि जीवाने प्रेम करत होते, तो माझ्यासमोर उभा राहून सांगत होता की आता माझी काही किंमत नाही, कारण त्याच्या आईने मला नाकारलं आहे. अचानक त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, "ही आपली शेवटची भेट आहे. मी म्हणून आलोय की तुझ्यासोबत बसून बोलू. तू स्वतःला इजा करू नकोस. तुझे आई-बाबा जेथे करू इच्छितात तिथे तू शांतपणे कर. कारण आता मी तुझ्यासाठी काही शकत नाही कर. कारण आता मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही." त्यात अजिबात मऊपणा नव्हता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी एका झटक्यात माझा हात सोडवला आणि त्याला बघत म्हटलं, "तू माझ्यासोबत चांगलं केलंस नाही. तू 2 वर्ष माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. मी तुला कधीही माफ करणार नाही." हे बोलून मी रडत रडत उद्यानातून घरी आले. उद्यानापासून घरापर्यंतचा तो रस्ता मीच जाणते. माझं हृदय खूप तणावात होतं. दिवसभर काहीही खाल्लं नाही. घरी येऊन मी खोलीत बसून खूप रडले. माझी अवस्था खूप खराब झाली होती. आई वारंवार माझ्याकडे येऊन विचारत होती, "माझ्या लाडक्या, काय झालं? अशी कोणती गोष्ट बिघडली की तू सकाळपासून खोलीबाहेरच आली नाहीस?" पण मी आईला काही सांगू शकत नव्हते की माझ्यावर कशी आपत्ती आली आहे. वेळ हळूहळू जात होती, पण माझं जखम अजिबात भरून येत नव्हतं. मी पूर्णपणे गप्प बसले होते. माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. आजही साधा दिवस होता. मी आईजवळच बसले होते. आता ती मला जास्त वेळ सोबत ठेवत होती. नक्कीच तिला माझ्या वेदनेचा अंदाज येत होता. थोड्याच वेळात घराच्या दारावर बेल वाजली. आईने चकित होऊन दाराकडे बघितलं. दुपारचा वेळ होता. यावेळी बाबा आणि भाऊ येत नसत. म्हणून आई आश्चर्याने म्हणाली, "यावेळी कोण आलं? तू इथेच बस, मी बघते." असं बोलून ती दाराकडे गेली. माझ्या मनात आलं की मी खोलीत जाऊ, पण मी आईची गोष्ट टाळत नव्हते. तिने मला जन्म दिला होता आणि ती मला खूप प्रेम करत होती. थोड्याच वेळात आईच्या आनंदी आवाजाची चाहूल लागली, कारण घरी मामा आले होते. ती त्यांना आत आणत होती. तिच्या चेहऱ्यावरची हास्य अजिबात जात नव्हती. मामा खूप दिवसांनी आले होते. मीही उठून त्यांना स्वागत केलं. त्यांनी मला छातीशी लावून म्हटलं, "आम्हाला कळलं की आमच्या लाडक्याची तब्येत ठीक नाही. फक्त आमच्या मुलीसाठीच आलो आहोत." आई लगेच त्यांच्या मागे मागे लागली आणि पाणी आणून दिलं. मामीही मला प्रेमाने मिठी मारत होती.
मी आश्चर्याने बघत होते की या लोकांना अचानक काय झालं. त्यांच्यात इतकी ममता का जागी झाली. मी त्यांच्या जवळच बसले. मामा क्वचितच आमच्या घरी येत असत म्हणून आम्ही त्यांना खूप मान देत असू. मामा आईला बघत म्हणाले, तुमचे पती कधी येणार? मला खूप महत्वाची गोष्ट सांगायसाठी आहे. मी आज एक महत्वाच्या कामासाठी आलोय. त्यांच्याने त्यांच्याकडे बघितलं आणि डोकं हलवलं. मी आश्चर्याने बाबांना फोन करून म्हटलं, आत्ताच येतील. भाऊ, आपण आलात म्हणून मला खूप आनंद होतोय. आणि भाभीलाही सोबत आणलात. आईच्या आवाजात गोडवा दाटला होता. बहिणींना भाऊ खूप जवळचे असतात. आईने बाबांना फोन करून घरी येण्यास सांगितलं आणि स्वतः स्वयंपाकघरात जाऊन तयारी करू लागली. मामी माझ्याशी इकडे तिकडे बोलत होती, तर मामा मोबाईलमध्ये गुदघेही आले. मामांना भेटून तेही खूप खुश झाले. अचानक मामांनी बाबांना बघत बोलणं सुरू केलं. भाऊसाहेब, मी आज तुमच्याकडे खूप आशेने आलोय. आज मी तुमच्या घरातील एक खूप मौल्यवान गोष्ट मागायला आलोय. त्यांचा अंदाज खूप वेगळा होता. मी चकित होऊन त्यांच्याकडे बघितलं. त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला चांगला समजला. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. डोळ्यात पाणी आलं. मी अर्जुनशिवाय कधीच कोणाचा विचारही केला नव्हता. मी मनात प्रार्थना करत होते की मामा त्यांच्या मुलासाठी मला मागू नका. पण कदाचित आज माझी प्रार्थना स्वीकारली जाणार नव्हती. मामा बाबांना बघत पुढे म्हणाले, आम्ही तुम्हाला आमच्या घराची मुलगी दिली होती. त्याचप्रमाणे आज आम्ही तुमची मुलगी मागायला आलोय. माझा मुलगा कारण मला माझ्या भाचीसाठी चांगला वाटतो. मी विचार केला की या दोघांना एकत्र करूया, जेणेकरून आमचं कुटुंबही वाढेल आणि पुढचे नातेसंबंधही मजबूत होतील. मामांची गोष्ट ऐकून आई बाबा आनंदाने उडाले. भाऊही तसंच. पण मला जसं सापच चावला. मी डोळे घट्ट मिटले. डोकं खालं की सगळं झुकलं. हृदय खूप घाबरत होतं. जेव्हा माणसाचा ब्रेकअप होतो, तेव्हा त्याची तब्येत तशीच खराब असते. आता मामांची गोष्ट ऐकून मला आणखी अस्वस्थ वाटू लागलं. आई लगेच म्हणाली, भाऊसाहेब, यापेक्षा चांगली गोष्ट आणखी काय असू शकते की आपण स्वतः हा संबंध मागायला आलात. मला हा संबंध मान्य आहे. माझा भाऊ आलाय. मी कधीच माझ्या भावाला रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही आणि आजही पाठवणार नाही. मामांनी बाबांकडे आशेने बघितलं आणि बाबांनीही तेच शब्द उच्चारले. खरं तर आई बाबांचा आधीच विचार होता की मामांशी बोलावं, पण लाज आणि सन्मानामुळे ते काही बोलू शकले नव्हते. पण आज मामांच्या तोंडून करणबद्दल ऐकून ते दोघेही आनंदाने उडाले. मामी लगेच उठल्या आणि सोबत आणलेली मिठाई सर्वांना वाटू लागल्या. त्यांनी माझ्या तोंडातही मिठाई घातली आणि मला खूप प्रेम केलं. पण मी मोठ्यांच्या समोर पूर्णपणे गप्प होते. मी एकही शब्द उच्चारला नाही. माझ्यासाठी माझे आई-बाबा खूप महत्त्वाचे होते. जर त्यांनी माझ्यासाठी कोणाला निवडलं असेल, तर मी गप्प राहणंच योग्य समजलं. मामा-मामी संध्याकाळपर्यंत आमच्या घरी राहिले. त्यांनी बहुतेक गोष्टी ठरवल्या आणि लवकर लग्न करण्याची मागणी केली. बाबा आणि आईलाही काही हरकत नव्हती. माझं वही झालं होतं आणि माझ्या तयारीही जवळजवळ पूर्ण होत्या. म्हणून आई-बाबा हवं होतं की मी लवकरात लवकर आपल्या घरी जावं. पण माझी विचारसरणी वेगळी होती. मला हवं होतं की माझं लग्न अजून होऊ नये. कारण मी अजून त्या अवस्थेत होते, जिथे मला काही चांगलं वाटत नव्हतं. संध्याकाळी मामा गेल्यावर अचानक आईने माझा हात धरला आणि मला जवळ बसवून म्हटलं, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मी हलके डोकं हलवलं आणि तिच्याजवळ बसले. मला माहीत होतं की आई काय सांगणार आहे. तिने अजून काही बोललं नव्हतं की बाबा आणि भाऊही तिथे येऊन बसले. माझं डोकं लाजेने खाली झुकलं. मला माहीत होतं की आता माझ्यासोबत तेच होणार जे माझे मोठे हवेत. आईने मला बघत म्हटलं, मला माहीत आहे की तू माझ्यावर रागावू शकतेस. मी तुझ्या इच्छेशिवायच या संबंधासाठी होय म्हटलं आहे. पण लाडकी, हा संबंध खूप चांगला आहे. तू करणसोबत खूप सुखी राहशील. त्याच्याकडे खूप संपत्ती आहे, चांगली नोकरी आहे, व्यवसाय आहे. तो तुला खूप सुखी ठेवेल. पण मी आईला सांगूच शकले नाही की माझी खुशी करणमध्ये नाही, तर अर्जुनमध्ये आहे, जो माझ्या तनमनाचा मालक आहे. मी फक्त गप्प राहून डोकं खाली करून म्हटलं, जसं आपल्याला योग्य वाटेल तसं मला मान्य आहे. आपण माझ्यासाठी करणला निवडला असेल तर मला काही हरकत नाही. हे बोलून मी माझ्या खोलीत गेले आणि दाराशी बसून रडू लागले. डोळ्यातून अश्रू जोरात वाहत होते. माझं हृदय विचित्र अवस्थेत होतं. मनात येत होतं की मी आताच स्वतःला संपवून टाकू जेणेकरून हे लग्नाचं नाटक संपेल, पण मी असं करू शकत नव्हते. मी कोणत्याही किमतीला माझ्या आईबाबांचा सन्मान खराब करू शकत नव्हते. वेळ हळूहळू जाऊ लागला. माझा चेहरा दिवसेंदिवस कोमेजत चालला होता. फक्त एका महिन्यात माझ्या आई-बाबांनी माझं लग्न ठरवलं आणि त्याच महिन्यात माझं जग अंधारात बुडालं.
मला समजत नव्हतं की माझ्या आयुष्याने कशी वळण घेतली. त्याच महिन्यात माझं प्रेम मला सोडून गेलं आणि त्याच महिन्यात माझ्या आयुष्यात असा माणूस येणार होता, ज्याची माझ्यासाठी काही किंमत नव्हती. आज माझ्या वरातचा दिवस होता. मी गप्प माझ्या खोलीत बसले होते. हृदय जसं मेल्यासारखं वाटत होतं. पण आई-बाबांसाठी मला प्रत्येक परीक्षेतून जावं लागत होतं. मी अजून विचारांत गढून गेले होते की अचानक खिडकीकडे बघितलं. हा कसा आवाज आहे? मी उठले तशी खिडकीकडे बघितलं. हा कसा आवाज आहे? आला. मी जोरात ओरडायला निघाले होते की माझी नजर त्या माणसाच्या चेहऱ्यावर गेली. समोर उभ्या असलेल्या माणसाला बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला विश्वासच बसत नव्हता की तो यावेळी इथे आला आहे. जर कोणी त्याला इथे बघितलं तर माझी खूप बदनामी होऊ शकते. कारण तो दुसरा कोणी नव्हता तर माझं प्रेम, माझा बॉयफ्रेंड अर्जुन. तो अचानक माझ्याजवळ आला. मला काही समजण्याची संधी न देता माझ्या कमरेत हात घातला आणि मला जवळ ओढत म्हणाला, "इतक्या लवकर लग्न केलंस?" मी तर असं समजत होतो. तो आणखी काही बोलण्यापूर्वी मी बोलले, "होय, याच्याशी काही संबंध नाही. तुला याच्याशी काही सरोकार नसावा, कारण तू मला सोडून गेलास. मी कोणाशीही लग्न करू आणि कधीही करू. ही माझी गोष्ट आहे." माझा रागाने वाईट हाल झाला होता. त्याची ही गोष्ट ऐकून माझं डोकं खराब झालं होतं. पण तो निर्भयपणे म्हणाला, "मी तुला आरोप करत नाही आणि नाही काही बोलत आहे. मी फक्त तुला एक भेट देण्यासाठी आलोय जी लवकरच तुला उपयोगी पडेल." तो आणखी काही बोलण्यापूर्वी माझ्या खोलीच्या दारावर ठोका आला. मी लगेच दाराकडे बघू लागले. अचानक अर्जुनने मला सोडलं आणि लगेच खिडकीकडे गेला. त्याने मला भेटीकडे इशारा करत म्हटलं, "वेळेवर उघड, नाहीतर खूप नुकसान सोसावं लागेल." हे बोलून तो थांबला नाही, तर तिथून निघून गेला. मी लगेच दाराकडे गेले. दार उघडताच चिंतेने म्हटलं, "हद करतेस राणी. पाहुणे आले आहेत आणि तू खोलीचं दार का बंद केलंस?" ती लगेच खोलीत आली. तिच्या मागे आमच्या घराची नोकरही आली. मी आईला बघत म्हटलं, "नाही. फक्त मी थोडं माझं लहंगा ठीक करत होते, म्हणून दार बंद केलं होतं. काय झालं? आपण इथे का आलात?" तिने मला बघत म्हटलं, "हो, मला इथून थोडं सामान घ्यायचं होतं. वरात येणार आहे. तू फक्त स्वतःला सजवून घे." असं बोलून तिने कोपऱ्यात ठेवलेल्या भेटी उचलल्या आणि बाहेर गेली. नोकरही तिच्या मागे जात होती. तिच्या जाण्यापूर्वी मी तिला थांबवलं आणि एक भेट तिच्याकडे वाढवत म्हटलं, "ही स्टोअर रूमच्या कोपऱ्यात ठेवून ये आणि जर याबद्दल तू कोणाला सांगितलंस तर माझ्यासारखा वाईट कोणीही नसेल." ती नोकर लगेच डोकं हलवून गेली. माझं हृदय खूप घाबरत होतं. योग्य वेळी लिहंगा ठीक करण्यासाठी दार बंद केलं नसतं तर आज माझी खूप बदनामी झाली असती. मी माझ्या आईबाबांच्या नजरेत खाली गेली असते. मी लगेच वरच्याची कृतज्ञता व्यक्त केली आणि स्वतःला सावरू लागले. त्याच्या येण्याने मी इतकी घाबरले होते की माझी अवस्था खराब झाली होती. डोळ्यात अचाकडे प्रार्थना केली की मी आता कधीही अर्जुनचा चेहरा बघू नये. पण आज त्याला बघितल्यानंतर माझ्या हृदयात पुन्हा एकदा त्याच्यासाठी खळबळ माजली. माझ्या हृदयातून अचानक एक प्रार्थना निघाली. काश हाच माणूस माझा पती झाला असता तर किती छान झालं असतं. हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि माझा आवडता माणूस होता. पण कदाचित माझ्या नशिबात त्याचा साथ नव्हता, म्हणून मी स्वतःला समजावून घेतलं. थोड्या वेळाने अचानक वरात येण्याचा गोंगाट झाला. बाहेरून ढोलाचा आवाज येत होता. मी गप्प बसले. मला माहीत होतं की आता माझे प्रयत्न व्यर्थ झाले आहेत. मी जितकं प्रेम करायचं होतं ते करून झालं. मी जितकं ते करून झालं. आता मला तडजोड करायची आहे आणि माझ्या पती सुखी जगण्याचं नाटक करायचं आहे. थोड्याच वेळात बाबा आणि आई खोलीत आले. बाबांनी मला छातीशी लावलं आणि कपाळाला प्रेमाने मुके घेत म्हटलं, "माझ्या लाडक्या, स्वतःची खूप काळजी घे. तुझा बाप अजून जिवंत आहे. कधीही तुला कशाची अडचण आली तर निर्भयपणे मला सांग. मी तुझ्यासाठी परका नाही." मी गप्प डोकं हलवलं. ते मला घेऊन बाहेर आले आणि लगेच लग्नाच्या विधी सुरू झाल्या. मी डोकं खाली करून करणच्या बाजूला बसले होते. आता हाच तो माणूस होता जो माझ्या आयुष्यात राहणार होता. मला त्याच्यासोबतच आयुष्य काढायचं होतं. म्हणून मी मनाला झटकत होते आणि जिभेवर फक्त करणचं नाव आणत होते. थोड्याच वेळात लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्या आणि मी करणच्या नावाने झाले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ही चित्रपटासारखी नव्हती तर कठोर वास्तव होती. मी कोणालाही माझ्या प्रेमाबद्दल सांगू शकले नाही. जेवण सुरू झालं. आई माझ्याजवळच बसली होती आणि मला जेवण घालत होती. सोबत मला उपदेशही करत होती की मला सासरमध्ये कसं राहायचं, मामीचं हृदय दुखवू नये, त्यांची सेवा करायची, करणची काळजी घ्यायची, मामांची प्रत्येक गोष्ट मान्य करायची.
मी गप्प चांगल्या मुलींसारखं डोकं खाली करून प्रत्येक गोष्टीला होकार देत होते. थोड्या वेळाने मामांनी लगेच विदाईची घोषणा केली. बाबांची अवस्था खराब झाली होती. मी त्यांची एकुलती एक मुलगी होते म्हणून ते खूप रडत होते. माझं हृदय आणखी भरून आलं. मी बाबांच्या छातीशी लागून खूप रडले आणि त्यांना समजावलं की मी पराव्या घरी जात नाही. इतकं रडू नका. मी तुम्हाला रोज भेटायला येईन. करणनेही बाबांना छातीशी लावून त्याच गोष्टी सांगितल्या. मी करणला एक क्षण आश्चर्याने बघत होते. करण खूप वेगळ्या प्रकारचा माणूस होता. तो जास्त कोणाशी बोलत नसे आणि नाही कोणाशी मिसळायला आवडत असे. आम्ही अनेकदा मेजवानीत भेटत असू, तर तो एका कोपऱ्यात बसून मोबाईल वापरत असे किंवा मोठ्यांबरोबर बसून बोलत असे. आमच्या चुलत भाऊ बहिणींसोबत तो जास्त बसत नसे. म्हणून जेव्हा त्याने माझ्या आईबाबांना इतकी दिलासा दिला, तेव्हा मी थोडी आश्चर्यचकित झाले. मी त्याच्या गाडीत बसले तशी अचानक अर्जुनची आठवण आली. पण मी त्याच्या गाडीत बसले तशी अचानक अर्जुनची आठवणलं. माझ्या आयुष्यात आता फक्त करण होता आणि ही गोष्ट मला प्रत्येक परिस्थितीत स्वीकारायची होती. गाडी आपल्या गतीने चालत होती. आम्हा दोघांमध्ये शांतता होती. एक लांब प्रवास करून आम्ही मामांच्या घरी पोहोचलो. तिथे माझं स्वागत खूप थाटामाटात झालं. करणने मला एक क्षणही एकटे सोडलं नाही. जरी हे कुटुंब माझ्यासाठी परकं नव्हतं, तरी आज मी दुसऱ्या भूमिकेत इथे आले होते. थोड्या वेळाने मामीने कौटुंबिक विधी सुरू केल्या. मी माझ्या पतीच्या अबरगुंडी सुरू केल्या. मी माझ्या पतीच्या बाजूला बसले होते. अजून त्या विधी पूर्ण होत होत्या की अचानक मला जोरात चक्कर आली. मी लगेच डोकं हलवलं आणि स्वतःला ताब्यात ठेवलं. कारण मला माहीत होतं की जर आता माझी तब्येत खराब झाली तर आयुष्यभर सासरचे मला टोमणे देतील की मुलीत इतकी हिंमत नाही की सुहागरातीच्या दिवशी स्वतःला सांभाळू शकत नाही. शेवटी पतीचेही काही हक्कात ठेवलं. थोड्या वेळाने सर्व विधी पूर्ण झाल्या. मामीने आपल्या मुलाला मला खोलीत नेण्याचा इशारा केला. करणने सर्वांच्या समोर मला बाहूत उचललं. मी आश्चर्याच्या समुद्रात बुडाले की तो अशा पद्धतीने वागत आहे. करणची अशी व्यक्तिमत्व मी कधीच बघितलं नव्हतं. त्याने मला उचलून खोलीत आणलं. खोलीची सजावट बघून मी थक्क झाले. त्याने मला खूप काळजीपूर्वक जमिनीवर उतरवलं आणि माझा चेहरा धरत म्हणाला, "तुला माहीत आहे, ही खोली मी स्वतः उभा राहून तुझ्यासाठी सजवली आहे." मी काही क्षण पूर्णपणे गप्प राहिले. करणसोबत एक विचित्र लाज वाटत होती. मी त्याच्याशी कधी जास्त बोलले नव्हते आणि नाही माझा त्याच्याशी जास्त मेळ होता. थोडी घाबरून मी म्हटलं आहे. त्यानंतर त्याने अचानक मला छातीशी लावलं. हळूहळू कानात कुजबुजत म्हणाला, "चांगली की खूप चांगली?" माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी कापत्या आवाजात म्हटलं, "हो, खूप चांगली वाटते." त्याने अचानक मला स्वतःपासून दूर केलं आणि माझा चेहरा बघत म्हणाला, "काय झालं? सगळं ठीक आहे ना? राणी, तुझी तब्येत ठीक आहे ना?" मी हलके डोकं हलवून होकार दिला. त्याने माझा हात धरून मला बिछाण्यावर बसवलं आणि माझ्या पायांशी बसून म्हणाला, "काय झालं आहे? तू इतकी अस्वस्थ का आहेस? काही कारण असे कारण दूर करतो." मी हळू आवाजात म्हटलं, "नाही, काही कारण नाही. फक्त थोडी घाबरगुंडी वाटते. आई-बाबांचं घर सोडलंय, म्हणून थोडी अस्वस्थता वाटते." माझी गोष्ट ऐकून तो हलके हसला आणि अचानक म्हणाला, "अजिबात चिंता करण्याची गरज नाही. मी आहे ना तुझ्यासाठी." हे म्हणताच तो माझ्याजवळ बसला आणि माझा हात धरला. तो हळूहळू कानात कुजबुजत होता आणि नंतर डोळ्यात अश्रू होते. माझं हृदय बेकाबू होतं. ज्या माणसाला मी स्वतःसाठी विचारलं होतं, तो माझा झाला नव्हता. म्हणून माझं हृदय खूप विचित्र अवस्थेत होतं. पण पतीचे हक्क पूर्ण करणंही माझ्यावर आवश्यक होतं. म्हणून मी गप्प डोकं खाली केलं आणि माझं शरीर त्याच्या हवाली केलं. वेळ हळूहळू जाऊ लागला. ती रात्र आमच्या दोघांच्या मिलनाची होती. पण माझ्या हृदयात काही भावना नव्हत्या. दुसऱ्या दिवशी सकाळ माझ्यासाठी खूप उजळ ठरली. मी उठले तेव्हा खोलीत कोणीच नव्हतं. मी थोडी घाबरले की करण कुठे गेला. मी लगेच घड्याळाकडे बघितलं. वेळ पाहून अचानक कपाळावर हात मारून बिछाण्यावरून उठले आणि स्वतःला झोडत म्हटलं, "मी काय केलं? आजच सासरमध्ये माझा पहिला दिवस आहे." मी घाईघाईने अंघोळीच्या खोलीत गेले आणि लवकर स्वतःला फ्रेश करून बाहेर आले. समोरच करण बसला होता. "जर आपण उठलात तर मलाही उठवता. इतकी वेळ झाली आहे." मी केस बांधत होते. अचानक तो माझ्या मागे आला आणि माझे केस सोडत म्हणाला, "काही हरकत नाही, उशिरासुद्धा दिवस आहे." मी हसत आरशात त्याचा प्रतिबिंब बघितलं आणि पुन्हा केस बांधायला लागले. त्यानंतर तो डोकं हलवत म्हणाला,
नाही, सोडून ठेव चांगले. मी खूप लाजले. मी गप्प हलका मेकअप केला आणि त्याच्या तांडा लागला होता. परिसरातील अनेक महिला मला बघायला आल्या होत्या. सर्वांनी माझी मुहदेखी केली आणि मामीला माझी खूप प्रशंसा करून गेल्या की तुमची सून खूप सुंदर आहे. मामीही खूप खुश दिसत होत्या. वेळ हळूहळू जात होता. मी करणसोबत माझं नवीन आयुष्य सुरू केलं होतं. कारण आता मी त्या वेदनेला स्वीकारलं होतं, जे आयुष्यभर माझ्या हृदयात राहणार होतं. अर्जुन मला मिळणार नव्हता आणि ही गोष्ट महिना झाला होता. त्यानंतर अचानक मला शरीरात विचित्रसं वाटू लागलं. माझं हृदय खूप खराब होत होतं. म्हणून मी खिडकीजवळ येऊन उभी राहिले आणि थंड हवा घेऊ लागले. थोड्या वेळाने अंघोळीच्या खोलीत गेले. मला खूप जोरात उलटी झाली. मी खूप निढळ झाले आणि तिथेच अंघोळीच्या खोलीत बसले. थोड्या वेळाने अचानक बाहेरून करणचा आवाज ऐकू आला. मी हिम्मत करून म्हटलं, "मी इथे आहे करण." तो लगेच तिथे आला आणि मला इतकी निढळ बघून माझ्याजवळ आला. त्याने मला उचलत म्हटलं, "काय झालं? तू अशी अंघोळीच्या खोलीत का बसली आहेस?" मी खूप हळू आवाज, "ठीक वाटत नाही. विचित्र अवस्था होत आहे." त्याने लगेच मला बाहूत उचललं आणि बाहेर आणून बिछाण्यावर बसवलं. माझ्याकडे बघत म्हणाला, "जर चांगलं वाटत नसेल, तर आपण डॉक्टरांकडे जाऊया. मी तुला 2 दिवसांपासून नोट करतोय की तुझी तब्येत खूप जड होत आहे." आईही मला असंच सांगत होती की एकदा तुझं डॉक्टरकडून तपासणी करून घ्या. नकळे का त्यांना खुशखबरसारखं वाटत होतं. मी आश्चर्याने करणला बघितलं की इतक्या लवकर असं कसं होऊ शकतं. पण मी गप्प राहिले. करणने मला सांगितलं की मी लवकर थोडी तयार होऊ. मग आपण क्लिनिकला जाऊ. तो हे बोलून बाहेर गेला. एक क्षण माझं हृदय घाबरलं. पण मी लगेच स्वतःला समजावत म्हटलं, "नाही, असं होऊ शकत नाही. अजून तर लग्नाला फक्त 1 महिना झाला आहे. इतक्या लवकर मी खुशखबर कशी देऊ शकते?" पण मी गप्प राहणंच योग्य समजलं आणि लवकर हलका मेकअप करून तयार झाले. आम्ही दोघे पती-पत्नी क्लिनिकला निघालो. सासूने मला ढेर सारी आशीर्वाद दिले आणि सोबत माझा सत्कारही काढला. मी माझ्या पतीसोबत समोरच्या सीटवर बसले होते. माझं हृदय जोरात धडधडत होते. माझा चेहरा लाल होत होता. एक विचित्र अस्वस्थता माझ्या संपूर्ण शरीरात पसरत होती. माझा चेहरा लाल होत होता. जर खुशखबर झाली तर मी सगळ्या जगात मिठाई वाटेन. मला मुलांचा खूप छंद आहे. मी करणला गप्प नजरेने बघत होते. त्याने अचानक माझ्या हातावर प्रेमाने मुके घेतले. एक लांब अंतर पार करून आम्ही क्लिनिकला पोहोचलो. काही रुग्णांनंतर आमचा नंबर आला. तो मला घेऊन आत गेला. डॉक्टरबाईंनी करणला उठून स्वागत केलं. खरं तर करण आणि डॉक्टरबाई एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यांनी नंतर आश्चर्याने करणला बघत म्हणाल्या, "वाह भाऊ, इतक्या लवकर कसं झालं? तुमच्या बाळाचं वय तर पूर्ण 1 महिना झालंय." माझं हृदय जसं धडधडणं विसरलं. करणच्या चेहऱ्यावर एक खास हास्य होतं. त्याने डोकं खाली करून म्हटलं, "फक्त भगवानाला लवकर द्यायचं होतं का राणी? म्हणून आपण लवकर पालक झालो." मी काही बोलत नव्हते. फक्त गप्प डोकं खाली केलं होतं. फक्त गप्प डोकं खाली केलं होतं. अचानक डॉक्टरांचा आवाज माझ्या कानात घुमला. "काय झालं? तुम्ही खुश नाही?" त्यांचा आवाज ऐकून मी लगेच डोकं वर केलं आणि नकार देत म्हटलं, "नाही, अशी काही गोष्ट नाही." फक्त थोडी घाबरगुंडी वाटत होती की पुढचे प्रक्रिया काय असतील. डॉक्टर लगेच म्हणाल्या, "तुम्हाला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल कारण तुमच्या शरीरात रक्त फारच कमी आहे. तुमची अवस्था अशी नाही की तुम्ही कोणत्याही प्रकारचा ताण घ्यावा, म्हणून निश्चिंत राहा. वरच्याची तुमच्यावर कृपा असेल." माझ्या पतीने लगेच त्यांच्याशी बोलणं सुरू केलं आणि पुढच्या प्रक्रियांबद्दल विचारलं. डॉक्टर फक्त एकच गोष्ट सांगत होत्या की यांची तब्येत खूप कमजोर आहे. यांना पूर्ण विश्रांती आणि काळजीची गरज आहे. वेळ वेगाने जाऊ लागला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणने माझी खूप काळजी घेतली. तो एक क्षणही मला एकटे सोडत नसे. प्रत्येक क्षण मला छातीशी लावून ठेवत असे. त्याच्या प्रेमात मी सगळं विसरले होते. असं वाटत होतं की माझं एक नवीन आयुष्य सुरू झालं आहे. गर्भावस्थेत पतीकडून पत्नीला जे प्रेम मिळतं ते आयुष्यभर आठवतं. माझंही तसंच होतं. असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात फक्त करण आहे. अर्जुन तर जसा कुठेच नव्हता आणि नाही मी त्या माणसाला आठवायचं इच्छित होते. वेळ आणखी वेगाने जात गेला. 9 महिन्यांचा काळ जसा पापणी उघडताच संपला. प्रत्येक क्षण करणने माझी इतकी काळजी घेतली की मी एका वेगळ्याच जगात पोहोचले होते. माझे सासरचे खूप चांगले होते. मामाजी, मामीजी, त्यांची मुलं सगळे माझी खूप काळजी घेत असत आणि मला खूप प्रेम करत असत. आज माझी डिलिव्हरी होती म्हणून मी थोडी अस्वस्थ झाले होते. नकळे आज माझ्यासोबत काय होणार आहे. प्रत्येक मुलीसाठी
हा काळ खूप कष्टदायक आणि भयावह असतो. प्रत्येक मुलगी आयुष्य आणि मृत्यूची लढाई लढायला जात असते. म्हणून मी माझ्या आईच्या गळ्यात पडून खूप रडले. तिच्याकडे खूप माफी मागितली की जर मी आयुष्यात कधी तिचं हृदय दुखवलं असेल किंवा तिची दिलजारी केली असेल तर मला माफ कर. माझ्या आईने मला आशीर्वाद देत म्हटलं, तुला काहीही होणार नाही. वरच्याची तुझी हिफाजत करेल. मी माझ्या पती, बाबा, मामाजी, मामीजी आणि इतर नातेवाईकांकडेही माफी मागितली. कारण माणूस लेबर रूममध्ये गेल्यानंतर मरणही शकतो. त्याला आयुष्य फक्त वरच्याकडून मिळतं. वेळ वेगाने जात होता आणि मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. तिथे पोहोचताच डॉक्टरांनी मला बेहोश केलं. अनेक तासांनंतर जेव्हा मला होश आला तेव्हा भगवानाने मला एका गोड मुलाची भेट दिली होती. प्रत्येकजण माझ्या बाळाला गोदीत घेऊन प्रेम करत होता. माझे डोळे उघडताच मी चारही बाजूंना बघितलं. सर्वत्र लोक होते. समोरच करण मला हसत बघत होते. ते लगेच माझ्याजवळ आले आणि माझ्या कपाळाला प्रेमाने मुके घेतलं. त्यांनी माझं बाळ माझ्या गोदीत देताना मला छातीशी लावलं आणि प्रेमाने म्हटलं, माझ्या जीवा, आज तू मला ती भेट दिली आहे, ज्याचं मी कधी स्वप्नही बघितलं नव्हतं. स्वतःच्या अपत्याला आज गोदीत घेऊन जो सुकून आणि दिलासा मी अनुभवतोय, तो मी माझ्या शब्दांत सांगू शकत नाही. आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं आहे. मी आनंदाने हसले आणि त्यांच्या छातीशी लागले. हळूहळू वेळ जात होता. डिलिव्हरीनंतर मी माझ्या आईच्या घरी गेले होते. कारण एका मुलीसाठी हा काळ खूप कठीण असतो आणि यावेळी आई-बाबा सर्वात जवळ असतील तर मुलीला सुकून आणि दिलासा मिळतो. माझी आई प्रत्येक वेळी माझी काळजी घेत होती. करण रात्री माझ्याजवळ येत असत आणि माझ्यासोबतच वेळ घालवत असत. दिवसभर ते त्यांच्या आई आणि कामात व्यस्त राहत असत. मामा-मामीही मला आणि त्यांच्या नातवाला भेटायला येत असत. मला आईजवळ आल्याला पूर्ण 2 आठवडे झाले होते. आता करणने स्पष्ट सांगितलं होतं की ते मला त्यांच्या सोबतच घेऊन जातील. आजही रोजच्यासारखाच दिवस होता जेव्हा अचानक माझ्या मनात अर्जुनची आठवण आली. त्या रात्री जो मला भेटायला आला होता, त्याची आठवण करून मी एक क्षण थोडी अस्वस्थ झाले. नंतर मी अचानक काही विचार करून माझ्या नोकराला बोलावलं. अर्जुनने मला एक भेट देऊन गेला होता आणि त्याने जोर देऊन सांगितलं होतं की तू ही भेट नीट बघ आणि लवकर बघ. कदाचित उशीर होऊ नये. पण आज त्याला आणि मला वेगळं झाल्याला पूर्ण 1 वर्ष होणार होतं. माझ्या एका हुकूमवर नोकर माझ्यासमोर आली. मी तिला बघत म्हटलं, तुला आठवत असेल माझ्या लग्नाच्या वेळी मी तुला एक लाल रंगाची भेट दिली होती आणि तुला सांगितलं होतं की ती स्टोअर कोपऱ्यातल्या भागात ठेवून ये. तुला आठवतंय? ती काही क्षण पूर्णपणे गप्प राहिली आणि नंतर काही विचार करून म्हणाली, हो मॅडम, मला आठवतंय. मी लगेच म्हटलं, जा आणि मला ती भेट आणून दे. मी माझ्या खोलीत बसून त्या भेटीची वाट बघत होते. एक क्षण मला हे करताना थोडी लाजही वाटली की मी आता दुसऱ्याची पत्नी आहे. मला हे विचारायलाही नको होतं. पण मला या भेटीत बघायचं होतं की आत काय आहे. थोड्याच वेळात नोकर ती भेट घेऊन आली आणि माझ्यासमोर ठेवली. मी घाईघाईने ती भेट उघडली. आत एक रिपोर्ट होती आणि सोबत एक पत्रही होतं. मी लगेच तो रिपोर्ट उघडला आणि समोर आलेली बातमी वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी थक्क होऊन तो रिपोर्ट बघत होते आणि स्वतःलाच नकार देत म्हटलं, हे खोटं आहे. हे म्हणताच मी उठले. माझी पर्स उचलली आणि माझं बाळ गोदीत घेऊन बाहेरच्या दिशेने धावले. माझी आई मला हाक मारत होती, पण मी तिच्याकडे लक्षही दिलं नाही. मी लगेच डॉक्टरांकडे पोहोचले आणि तिथे पोहोचताच मी DNA टेस्टची मागणी केली. डॉक्टरांनी मला आश्चर्याने बघितलं, पण माझी अस्वस्थता बघून त्यांनी लगेच DNA टेस्ट सुरू केली. आणि नंतर डॉक्टरबाईंनी जी बातमी मला दिली तिने माझे होश उडाले. तो बाळ माझ्या पतीचा नव्हता. म्हणजे तो बाळ माझ्या बॉयफ्रेंडचा होता, जो मला सोडून गेला होता. मला ती रात्र आठवली जेव्हा आई-बाबा एका नातेवाईकाच्या लग्नात गेले होते. भाऊही त्याच्या मित्राच्या घरी होता. त्यानंतर मागून अर्जुन आला होता आणि त्याने माझ्यासोबत संबंध जोडले होते. म्हणजे अर्जुनला कळून चुकलं होतं की मी त्याच्या बाळाची आई होणार आहे आणि म्हणूनच त्याने मला सोडलं होतं. माझं हृदय खूप उदास झालं. मी माझं बाळ घेऊन परत आले. मी ठरवलं की मी करणला प्रत्येक गोष्ट सांगेन कारण जर मी त्यांच्यापासून काहीही लपवलं तर ही बेवफाई असेल. संध्याकाळी जेव्हा करण मला घ्यायला आले तेव्हा मी त्यांना प्रत्येक गोष्ट सांगितली. ते माझी गोष्ट ऐकून हळू हसले आणि माझ्याकडे बघत म्हणाले, तुला अस्वस्थ होण्याची गरज नाही आणि नाही असं विचारायची गरज की तू माझ्यासोबत बेवफाई केलीस. मला माहीत आहे की लग्नानंतर तू माझ्यासोबत प्रामाणिक राहिलीस. आणि या बातमीबद्दल मला आधीच माहीत होतं की हा बाळ माझा नाही. कारण तुझा माझी बॉयफ्रेंड लग्नानंतर 2 दिवसांनीच माझ्याकडे येऊन सगळं सांगून गेला होता. पण जेव्हा मी तुझ्याकडून अशी काही गोष्ट बघितली नाही,
तर तुझी प्रामाणिकता बघितली तेव्हा मी ठरवलं होतं की अशी काही बातमी आली तरीही मला काही फरक पडणार नाही. मी त्यांची गोष्ट ऐकून खूप रडले आणि वरच्याची गोष्ट ऐकून खूप रडले आणि वरच्याची खूप कृतज्ञता व्यक्त केली की माझ्या आयुष्यात अर्जुनसारखा माणूस असला नाही. कारण तो माणूस नव्हता, तर मानवी रूपातला राक्षस होता, जो माझ्या अस्तित्वापासून दूर असूनही मला वेदना देऊ इच्छित होता. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.